विठ्ठलाच्या मूळ मूर्तीवरती मंत्र असला तो नव्हताच मुळात, पण समजा असलाच तर तो मंत्रच असला पाहिजे. मंत्राचं सांकेतिक गुंफन, मंत्राची सांकेतिक गुंफन करणारा, मंत्र सूचित करणारा श्लोक असता कामा नये. महाराजांची मूर्ती असेल किंवा नसेल प्राचीन आद्य, पण पंढरपूरची मूर्ती नक्कीच आद्य नाही. हे डेऱ्यांच्या संशोधनाचं मूळ सूत्र आहे. कृष्ण उभा राहिला आणि त्यानं तो अंकुश अभिमंत्रित झालेला वैष्णवास्त्रानं आपल्या छातीवरती घेतला आणि त्या वैष्णवास्त्राच्या अंकुशाचं किंवा वैष्णवास्त्राचं रूपांतर विष्णूच्या त्या मालेमध्ये झालं, वैजयंती मालेत झालं. आणि तेव्हापासून ती माळा वैजयंती माला म्हटलं जातं तिला, ती विष्णूची एक खूण ठरली. ती वैजयंती माला हीच मंत्रमाला आहे. म्हणजे जेव्हा महात्म्यात किंवा अन्य कुठेही उल्लेख असा येतो की विष्णूच्या, कृष्णाच्या, विठ्ठलाच्या गळ्यामध्ये मंत्रमाला आहे, त्याचा अर्थ मंत्रामुळे निर्माण झालेली माला, ती माळा हाच मंत्र आहे, खरोखरचा मंत्र नाहीये गळ्यात कोरलेला. की वारकरी संप्रदायाचा मंत्र जर कुठला मुख्य असेल ना, तो विठ्ठल हाच मंत्र आहे. पुंडलिक वर्ग हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मी सदानंद मोरे देहूकर. महाराष्ट्र मंथन अंतर्गत वारकरी दर्शनमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण या गोष्टीचा विचार पूर्वीच केलेला आहे की जेव्हा एखादा धर्मसंप्रदाय असतो तेव्हा त्या धर्मसंप्रदायाचे 3 मुख्य घटक असतात. पहिला घटक म्हणजे इष्टदेवता किंवा उपास्य देवता म्हणतो आपण. दुसरा घटक म्हणजे त्या देवतेची विशिष्ट उपासना पद्धती. आणि तिसरा घटक म्हणजे अर्थातच पवित्र असा प्रमाण ग्रंथ. तर वारकरी संप्रदायाची इष्टदेवता निश्चितपणे श्री पांडुरंग, विठ्ठल, पंढरीनाथ, कारण पंढरपूरमध्ये असतो म्हणून ही आहे. हे वेगळं सांगायची आता गरज नाही, सगळ्यांना ठाऊक आहे. नंतर उपासना पद्धती कोणती आहे तर वारी संबंधी आपण काही एक बोललेलो आहे. आणि ग्रंथ कोणता आहे मुख्य पहिला पायाभूत असणारा, तर तो श्री ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ, की जो भगवद्गीतेचा मराठी अर्थ सांगणारा ग्रंथ आहे. हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, याचं आपण विवेचन केलेलं आहे. आता ही आषाढी एकादशी जी आहे ती आणि अर्थात कार्तिकी एकादशी, या 2 दिवसांच्या वाऱ्या वारकरी संप्रदायामध्ये विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. आणि तिथे वारकरी मंडळी विठ्ठलाला भेटायला जातात आपापल्या गावावरून. आणि जाताना कसे जातात तर दिंड्या करून जातात. आणि त्या दिंड्यामध्ये आपण पाहिलं की जे लोक असतात समाविष्ट झालेले वारकरी, ते गातात, नाचतात, खेळतात. हे या वारकरी संप्रदायाच्या उपासना पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. आणि अर्थात ती सगळी उपासना पद्धती विठ्ठल देवतेच्या भोवती केंद्रीभूत झालेली आहे, की जो द्वारकेवरनं पंढरपूरला आला, की जो कृष्णच आहे आणि जो अर्थात विष्णू आहे अवतारांच्या सिद्धांताचा आधार घेतला तर. हे सगळं आपल्याला माहिती आहे. तर त्या देवतेसंबंधी आपल्याला आणखीन काही विचार आज जर आपण करू शकलो तर मला असं वाटतं की ते औचित्यपूर्ण होईल. आणि ही देवता म्हणजे अर्थात विठ्ठल देवता. आणि ती विठ्ठल देवता म्हणजे द्वारकेवरनं पंढरपूरला आलेला कृष्ण, की ज्याला पुंडलिकानं वेटेवरती उभा केला. आणि तो मूर्ती रूपानं कमरेवरती हात ठेवून तिथे उभा राहिला. आणि तो युगे 28 वगैरे तिथे उभा आहे असं आपण ऐकतो. आता खरा मुद्दा हा आहे की जी मूर्ती वारकरी संप्रदायाच्या संपूर्ण व्यवहारामध्ये भक्तीच्या, परमार्थाच्या, काही म्हणा, मध्यभागी आहे, त्या मूर्तीचं स्वरूप आपल्याला पाहिलं पाहिजे. आणि त्यासंबंधी अतिशय महत्त्वाचा जो एक वाद काही वर्षांपूर्वी झाला, त्याची विशेष माहिती आपल्याला देणं मी क्रमप्राप्त मानतो. कारण त्या वादाचा माझ्याशीही थोडाफार संबंध होता. आणि तो महत्त्वाचा का होता? कारण ज्या मूर्तीला भेटायला महाराष्ट्रातले, महाराष्ट्राबाहेरचे, भारतातले आणि अलीकडच्या काळात जगातले सुद्धा भक्त येतात, त्या मूर्तीच्या स्वरूपासंबंधीचा तो प्रश्न आहे. म्हणजे मला एक आपल्याला सांगावं असं वाटतं की एक नास्तिक सद्गृस्त होते महाराष्ट्रामधले, अतिशय विद्वान वगैरे वगैरे, आणि त्यांचा तसा देवावरती विश्वास नव्हता. मग देवावरती विश्वास नसेल तर मूर्तीवरती पण नसणार ना, सरळ मुद्दा आहे. पण एकदा ते पंढरपूरला गेले आणि त्यांनी पंढरपूरच्या त्या विठ्ठलाच्या पायावरती मस्तक ठेवलं. नंतर त्यांना कोणतरी विचारलं असेल किंवा त्यांनी स्वतःहून स्पष्टीकरण दिलं असेल की ते म्हणाले की विठ्ठल नावाच्या देवतेवरती माझा विश्वास नाही,
म्हणजे देवावरतीच विश्वास नाही. तरी सुद्धा मला तिथे गेल्यानंतर त्याच्या चरणावरती मस्तक ठेवावं असं वाटलं, मूर्तीच्या चरणावरती. याचं कारण असं की हेच ते चरण आहेत याच मूर्तीचे की ज्या चरणांच्यावरती ज्ञानोबारायांनी, नामदेवरायांनी, समकालीन सर्व संतांनी, तुकोबारायांनी आपलं मस्तक ठेवलं होतं. म्हणजे कल्पना करा की नास्तिक माणूस जरी असला तरी तो महाराष्ट्रातला आहे आणि ज्याला संत परंपरेबद्दल आदर आहे त्याला तो विठ्ठल म्हणजे त्या संपूर्ण वारकरी परंपरेचं प्रतीक वाटतं, आधारभूत प्रतीक वाटतं. म्हणून त्यानं तिथे देवाच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि त्याने गृहीत काय धरलं होतं की हाच तो देव आणि हेच त्याचे चरण, म्हणजे हीच ती मूर्ती की जिच्या त्या पायावरती ज्ञानदेवांच्या पासून तर निळोबाऱ्यांच्यापर्यंत या सगळ्या परंपरेतल्या वारकरी परंपरेच्या संतांनी मस्तक ठेवलेलं आहे. पण मुळात समजा असं कुणीतरी मांडण्याचा प्रयत्न केला की ही ती मूर्ती नव्हे, आपण ज्या मूर्तीवरती आज मस्तक ठेवतो मूर्तीच्या पायावरती ती ही मूर्ती नव्हे, तर ती मूर्ती तिथे आज नाहीच आहे, ती दुसरीकडे कुठेतरी आहे. असा जर सिद्धांत कुणी मांडला तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये नक्कीच प्रचंड खळबळ माजेल. परंतु असं हायपोथेटिकल म्हणण्याची गरज नाही, खरोखर असा सिद्धांत मांडला गेला होता आणि त्याच्यावरती चर्चा झाली होती, गंभीरपणे चर्चा झाली होती. म्हणून मला असं वाटतं की त्या चर्चेचा परिचय आपल्या सगळ्यांना झाला पाहिजे. आणि खरोखरच ज्या मूर्तीसाठी सगळे लोक तिथे जातात वारी करण्यासाठी वगैरे वगैरे, तिचं नेमकं काय स्वरूप आहे, खरंच ती आहे का, याची कुठेतरी आपल्याला शहानिशा करून घेतली पाहिजे ना. तर म्हणून मला आजचा हा विशेष व्हिडिओ करावासा वाटला, हे मी आपल्याला सांगतो. आता आपण सुरुवात करूयात. ही गोष्ट केव्हाची आहे? 15 आणि 16 फेब्रुवारी 1981. म्हणजे या गोष्टीला आज जवळजवळ 45 वर्ष झाली. तेव्हाची गोष्ट आहे. काय झालं तेव्हा? या 2 दिवशी महाराष्ट्रामधलं एक प्रसिद्ध वर्तमानपत्र दैनिक केसरी, या केसरीमध्ये महाराष्ट्रातले एक अत्यंत प्रमुख विद्वान असे संशोधक आणि ज्यांच्याबद्दल सगळ्यांना आदर होता, असतो, आज ते आपल्यात नाही आहेत पण आदर असतो, त्यांचं नाव डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे. त्यांनी लेख लिहिले या 2 दिवसामध्ये लागोपाठ आणि त्याच्यामध्ये असं सांगण्याचा प्रयत्न केला की आपण पंढरपूरच्या ज्या मूर्तीला विठ्ठलाची आद्य मूर्ती किंवा मूळ मूर्ती समजतो ती नाही. याचा अर्थ ती नाहीच का जगात? तर असंही नाही, ती आहे पण दुसरीकडे आहे. मग कुठे आहे? सुदैवानं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पंढरपूरपासून फारशा लांबवरच्या गावात ती नाही आहे. सोलापूर जिल्ह्यामध्येच माढा नावाचं गाव आहे आणि त्या माढ्यामध्ये विठ्ठल मंदिर आहे आणि त्या ठिकाणी ती मूर्ती विराजमान आहे. आता असं म्हटल्यानंतर महाराष्ट्रामधल्या भाविकांना, वारकऱ्यांना एक धक्का बसला आणि मुद्दा तो पुढचा आहे ना, खरोखरच जर तसं असेल तर निश्चितपणे त्याच मूर्तीला आपण आद्य मूर्ती म्हणून समजून तिची उपासना करायला पाहिजे, हा पुढचा मुद्दा आला. परंतु केवळ ढेरे म्हणतायत आणि ढेरे फार थोडं संशोधक होते म्हणून आपण ते मान्य करायचं का? तर हा सिद्धांत आपल्याला नक्कीच तावून सुलाखून घेतला पाहिजे, त्याच्यावरती खूप चर्चा झाली पाहिजे असं त्यावेळेचं जर लोकांना वाटलं असेल तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटायचं काही कारण नाही, विशेषतः वारकरी परंपरेतल्या लोकांना. तर मी अर्थात वारकरी परंपरेतला असल्यामुळं मलाही तो धक्काच होता. माझे वडील वारकरी संप्रदायातले असल्यामुळे आणि तेव्हा ते होते आणि खूप ॲक्टिव्ह होते त्या काळामध्ये आणि आमची नेहमी चर्चा व्हायची वेगवेगळ्या गोष्टींच्याबद्दल, तर आम्हालाही धक्का बसला. आणि दुसरा आणखीन एक त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा काय माहिती का, की डॉक्टर राचिम ढेरे आणि आम्ही दोघं, आमचा खूप जवळचा परिचय, एकमेकांच्याबद्दल अत्यंत आदर असणारे आम्ही लोक तिघही. त्यामुळं ढेऱ्यांचं म्हणणं आपण गंभीरपणे तर घेतलंच पाहिजे पण ते समजूनही घेतलं पाहिजे. समजा आपल्याला त्यांचं म्हणणं जर चुकीचं वाटलं, मान्य होणार नाही असं वाटलं तर त्याचा प्रतिवाद करताना अत्यंत आदराने आणि नाजूकपणानेच करायला पाहिजे. ही गोष्ट आमच्या तेव्हा लक्षामध्ये आली आणि दरम्यानच्या काळात ही गोष्ट, हे लेख खरं तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये पसरले होते, त्यांची चर्चा सुरू झाली होती आणि वेगवेगळ्या लोकांनी, संशोधकांनी केसरीमधूनच आपापल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केलेली होती. त्यामध्ये मला आठवतं की डॉक्टर ग खरे की ज्यांनी पंढरपूरवरती स्वतंत्रपणे श्री विठ्ठल आणि पंढरपूर असं काहीतरी पुस्तक लिहिलेलं होतं, डॉक्टर शंभू तुळपुळे, असे महत्त्वाचे लोक की जे संशोधक होते, त्यांना समाजामध्ये मानमान्यता होती, ज्यांनी वारकरी संप्रदायाबद्दल, विठ्ठलाबद्दल काही एक म्हटलेलं होतं, अशा लोकांनी सुद्धा तिथे लिहिलं. इतकंच नव्हे तर नंतर तुम्हाला सांगतो काही मंडळींनी
भारत इतिहास संशोधक मंडळात एक चर्चासत्र घेतलं. पंढरपूरमधले आमचे मित्र डॉक्टर गोपाळराव बेनारे यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्या बहुतेकांचा सूर असाच होता की ढेऱ्यांचं संशोधन काही योग्य नाही आहे, पंढरपूरची मूर्ती हीच आद्य मूर्ती आहे, माढ्याची मूर्ती वगैरे आद्य असण्याचा प्रश्न किंवा मूळ असण्याचा प्रश्न येतच नाही, असा एक तो सूर होता. आता माझी भूमिका काय होती किंवा आमच्या अण्णांची सुद्धा म्हणजे वडिलांची सुद्धा, की मुद्दा फार महत्त्वाचा आहे, गंभीरपणे घेतला पाहिजे आणि घाईघाईने प्रतिक्रिया देऊ नये लगेच. आता हे झाल्यानंतर आम्हाला नीट पाहावं लागलं, सगळं संशोधन करावं लागलं, काय म्हणतायत डॉक्टर साहेब हे पाहायला लागलं आणि मग मी तो लेख लिहिला, अर्थात अण्णांच्या मार्गदर्शनानेच लिहिला. आणि तो लेख घेऊन केसरीमध्ये गेलो. दरम्यानच्या काळात बरेच लेख येऊन गेले होते, त्या लेखांना ढेऱ्यांनी एक उत्तरही दिलं होतं. मग तेव्हाच्या केसरीकरांनी भूमिका अशी घेतली की आमच्या लेखी हा वाद संपलेला आहे, आम्ही आता दुसऱ्या कोणाचं आणखीन काही छापणार नाही. आता माझ्या लक्षात एक गोष्ट अशी आली की ज्यांनी ज्यांनी प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला होता त्यांना तो प्रतिवाद जमला नाही. त्याचं कारण त्यांना काही कळत नव्हतं असं नाही, उलट ते फार मोठे विद्वान होते, फक्त ते अशा पिढीतले विद्वान होते की ज्यांना ढेरे नेमकं काय करतायत, ढेऱ्यांची मेथोडॉलॉजी काय आहे ही समजत नव्हती. त्यांनी आपल्या पारंपरिक पद्धतीने प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे जसं डॉक्टर ग खरे होते त्याच्यामध्ये, आणि ते ढेऱ्यांपर्यंत पोहोचूच शकले नाही. त्यामुळं उलट ढेऱ्यांना संधी मिळाली की यांचा प्रतिवाद करताना ढेऱ्यांचा स्वर काहीच मला म्हणायला या खेद वाटतो पण थोडासा कुत्सित देखील झाला. तर ही वस्तुस्थिती आहे, ती सांगायला काहीच हरकत नाही. आणि हे सांगताना कुठल्याही पद्धतीने ढेऱ्यांच्या बद्दलचा आदर आमच्या मनातला कमी व्हायचं काहीच कारण नाही. मी तुम्हाला सांगतो, ढेरे आणि आमचे अण्णा आणि मी, आता ढेऱ्यांनाही अण्णाच म्हणतात लोक म्हणायचे, तर आमच्या वारंवार भेटीगाठी होत असतात. त्या कुठे ते तुम्हाला सांगतो, अण्णांना म्हणजे वडिलांना आणि मला पर्यायानं पुण्यामध्ये त्या काळात सोमवारची दिवशी लक्ष्मी रोड बंद असायचं, दुकानं बंद असायची. तेव्हा अनेक जुन्या पुस्तकांचे विक्रेते तिथं आपली जुनी पुस्तकं घेऊन, दुर्मिळ पुस्तकं घेऊन दुकान मांडून बसलेले असायचे. आणि हा आमचा छंद होता की सोमवारी पुण्याला चक्कर टाकायची आणि पाहायचं कुठली पुस्तकं मिळतात जुनी दुर्मिळ वगैरे वगैरे. आणि डॉक्टर ढेरे यांनाही तोच छंद होता. मग आमची हमखास गाठ तिथे पडणार. हमखास गाठ पडल्यानंतर थोडंफार बोलणं होणार, क्वचित प्रसंगी शेजारच्या एखाद्या हॉटेलमध्ये आम्ही चहा घेणार. आणि हा क्रम नंतरही सुरू झाला, म्हणजे जेव्हा मी प्रतिवाद करणारे लेख लिहिले तेव्हाही याच्यामध्ये खंड नाही पडला. हेही मला तुम्हाला मुद्दाम सांगायचं आहे, कारण महाराष्ट्राच्या निकोप बौद्धिक वातावरणासाठी याची गरज आहे. आणि आज मला त्याला थोडा कुठेतरी तडा गेल्यासारखा वाटतोय, याचाही उल्लेख करायला पाहिजे. पण ते असो, माझा मुद्दा काय आहे की त्या मंडळींना ढेऱ्यांचा प्रतिवाद करणं जमलं नाही, कारण ढेऱ्यांनी एक वेगळी मेथोडॉलॉजी आणली होती. काय त्यांची मेथोडॉलॉजी होती की जे पूर्वीचे लोक वापरत नव्हते. ती मेथोडॉलॉजी म्हणजे त्यांनी दोन गोष्टी आणल्या त्या कोणत्या, तर एक म्हणजे लोकपरंपरा, ही एक गोष्ट आणली म्हणजे प्रमाण म्हणून. आणि दुसरी गोष्ट कोणती त्याने आणली तर ती सुद्धा अत्यंत महत्वाची की स्थल महात्म्य. या दोन गोष्टी आणल्या आणि त्या दोन गोष्टींचा आधार घेऊन, त्या प्रमाणांचा आधार घेऊन त्यांनी आपले वेगळे सिद्धांत मांडले. त्यामुळं त्यांचा सिद्धांत खोडायचा असेल किंवा त्यांच्याबद्दल काहीतरी चर्चा करायची असेल त्यांच्या सिद्धांताबद्दल, तर तुम्हाला ह्याही प्रमाणांचा विचार करता आला पाहिजे, ही प्रमाणे माहिती असली पाहिजे. पण नेमकी योगायोगानं या अगोदरच्या बाकीच्या अभ्यासकांनी त्या प्रमाणांचा फारसा अभ्यास केलेला नव्हता. आणि इतकंच नाही तर त्यांनी काही पाश्चात्य मंडळी होती, कुणी समाजशास्त्रज्ञ, कुणी अँथ्रोपॉलॉजिस्ट, असे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक, त्यांचा ढेऱ्यांनी अभ्यास केलेला होता आणि एक वेगळी स्वतःची मेथोडॉलॉजी सिद्ध केली होती. त्यामुळे या मंडळींचे दगड, म्हणजे मी अलंकारिकपणे बोलतो, त्याचा गैरअर्थ घेऊ नका, ढेऱ्यांपर्यंत पोहोचतच नव्हते. आता मला ही गोष्ट लक्षात आली आणि मला का लक्षात आली तुम्हाला मी सांगतो. याचं साधं कारण, मी तत्वज्ञानाचा अभ्यासक होतो आणि तत्वज्ञानाच्या सगळ्या गोष्टी येतात. तत्वज्ञान म्हणजे मेथोडॉलॉजीचा अभ्यास, पद्धतीशास्त्राचा अभ्यास, आणि त्याचं माझं बॅकग्राऊंड पुरेसं होतं. हे मला तुम्हाला मुद्दाम सांगायचं आहे. आणि त्यामुळे माझ्या लक्षात आलं की ढेऱ्यांची मर्मस्थानं कोणती आहे, ते कुठे सापडू शकतील, कुठे घसरू शकतात, हे लक्षात आलं. आणि म्हणून मी तो लेख लिहिला आणि तो काही केसरीने छापला नाही. मग करायचं काय, तर साहजिकपणे त्यावेळेला पुण्यामध्ये विशाल सह्याद्री नावाचं एक दैनिक होतं. अनंतराव पाटील हे त्याचे संपादक होते, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, खासदार, स्वातंत्र्य सैनिक आणि अण्णांचे मित्र, अण्णांच्याच पिढीतले, आणि माझे त्यांचे खूप चांगले संबंध होते. त्यांनाही आम्ही अण्णाच म्हणायचो सगळे लोक.
तर ते असो. तर त्यांच्याकडे गेलो. त्याही पूर्वी मी सह्याद्रीमधून अनेक लेख वगैरे छापले होते. तर म्हटलं अण्णा एवढं छापणार का तुम्ही? तर ते म्हणाले अगदी आनंदाने छापेल. कारण तेही वारकरी परंपरेतले देऊतल्या एका अर्थाने म्हटलं तर. आणि तो लेख त्यांनी छापला रविवारच्या अंकामध्ये. आणि आता मी त्या मुख्य विषयाकडे वळतो की काय ढेऱ्यांचं म्हणणं होतं ते आधी सांगतो. आणि मग आपण पुढच्या मुद्द्यांच्याकडे वळूयात. ढेरे यांचा जो शोध आहे तो कशावरती आधारित आहे मुख्यत्वे करून? तर स्कंद पुराण आणि पद्मपुराण यांच्या अंतर्गत मानल्या जाणाऱ्या महात्म्यांच्यावरती म्हणजे पंढरी महात्म्यांच्यावरती आधारित आहे. आणि महात्म्य हा एक वेगळा वाङ्मय प्रकार आहे संस्कृत साहित्यामधला. आणि नंतर अशा महात्म्यांचे अनुवाद सुद्धा मराठीसारख्या स्थानिक भाषांमध्ये झालेले आहेत. असो, तर या महात्म्यामध्ये विठ्ठलाच्या वर्णनामध्ये आता नॅचरली विठ्ठलाचं वर्णन येणारच. विठ्ठलाच्या मूर्तीवरती म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीच्या वक्षस्थळावरती एक लेख कोरलेला आहे, मंत्र कोरलेला आहे असा उल्लेख आहे. आणि त्या मंत्राला ढेरे विठ्ठल मूर्तीचं अनन्यसाधारण असं वैशिष्ट्य मानतात. म्हणजे जर त्या मूर्तीवरती तो मंत्र असेल कोरलेला तरच ती मूर्ती खरी विठ्ठलाची मूर्ती असू शकते, एरवी नाही. आता पहिल्यांदा मला एक सांगायचं आहे की हा जो शोध आहे की माड्याच्या मूर्तीवरती असा लेख आहे, असा मंत्र कोरलेला आहे, हे पहिल्यांदा आपल्याला इतिहासाचार्य विका राजवाड्यांनी सांगितलं. त्यांनी ती मूर्ती पाहिली आणि तिचं वर्णन करणारा एक लेख दिला. पण त्याच्यावरून त्यांना असं नाही वाटलं की ती मूर्ती आद्य वगैरे असेल, कारण तेव्हा त्यांच्यापुढे तो मंत्र वगैरे नव्हता. पण त्याचं मूळ तिथे आहे. मग आता ढेरे जेव्हा हे सगळं सांगतात तेव्हा काय मुद्दा येतो की पंढरपूरमध्ये आज जी मूर्ती विराजमान आहे त्या मूर्तीच्या वक्षस्थळावरती असा मंत्र कोरलेला नाही आणि माढ्याच्या मूर्तीवरती मात्र कोरलेला आहे. मग याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की ती मूर्ती माढ्याची जी आहे ती मूळ मूर्ती आहे आणि विठ्ठलाची जी मूर्ती आहे पंढरपूरमध्ये ती मूळ मूर्ती नाही. मग तुम्ही असं म्हणाल की अदलाबदल कशी काय झाली अशी? म्हणजे मूळ मूर्ती पंढरपूरची इकडे आली विठ्ठलाची माढ्याला, आणि मग आज विठ्ठलाची जी मूर्ती आहे तिथे ती कुठली, हा प्रश्न आला ना. तर त्या संदर्भामध्ये ढेरेंनी एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत मांडला, त्याची आपण दखल घ्यायला पाहिजे. तो सिद्धांत असा होता की पंढरपूरच्या परिसरामध्ये ज्या वेळेला अफजल खानाची स्वारी आली, आपल्याला कल्पना आहे की 1659च्या दरम्यान अफजल खान विजापूरवरनं स्वराज्यावर चालून आला आणि पुढे तो अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी कसा वगैरे केला याच्या फार कथा महत्वाच्या इतिहास महाराष्ट्राच्या लोकांना माहिती आहे. तर त्यावेळेला त्याचं एक प्रोजेक्ट होतं, कोणाचं? अफजल खानाचं, की इथल्या लोकांच्या मनात दहशत बसावी म्हणून मूर्ती फोडायच्या हिंदू देवदेवतांच्या. तर उपसर्ग तुळजापूरच्या भवानीला पण झाला असं म्हटलं जातं आणि पंढरपूरच्या मूर्तीला तो होऊ नये म्हणून बडव्यांनी ती मूर्ती तिथून हलवली आणि माढ्याला नेऊन ठेवली आणि कदाचित दुसरी एखादी मूर्ती पंढरपूरला ठेवली असेल असा तो मुद्दा आहे. आणि मग नंतर काय झालं, नंतरच्या काळामध्ये अफजल खानाचं संकट निघून गेलं, पण माढ्याला ठेवलेली मूर्ती माढ्यालाच राहिली आणि पंढरपूरमध्ये दुसरी मूर्ती बसवण्यात आली. त्यामुळं ढेरे यांनी असं मांडलं की पंढरपूरची मूर्ती जी आहे आज ती मुळातली मूर्ती नव्हे, मुळातली मूर्ती माढ्याला आहे. आणि कशावरून? तर आद्य किंवा मूळ विठ्ठल मूर्तीचं वैशिष्ट्य ओळखण्याची खूण म्हणजे तिच्या हृदयावरती म्हणजे वक्षस्थळावरती छातीवरती कोरलेला मंत्र, हे ढेरे यांनी सांगितलं. आणि त्यामुळं त्यांचा आणि हे कुठे आहे वर्णन मूर्तीचं? तर त्या महात्म्यामध्ये, स्थल महात्म्यांच्यामध्ये. एक महात्म्य स्कंद पुराणामध्ये आणि दुसरं महात्म्य पद्मपुराणामध्ये. खरं तर आणखीन एक महात्म्य आहे याच्यामध्ये मूर्तीचं वर्णन येतं, त्याची आपण चर्चा करू. पण हा ढेऱ्यांचा मुख्य सिद्धांत होता. आता पुढचा मुद्दा आला की जो खोडण्याचा प्रयत्न ढेऱ्यांच्या विरोधकांनी केला. काय मुद्दा आला की ढेऱ्यांचं संशोधन ज्या स्कंद आणि पद्म पुराणांतर्गत पांडुरंग महात्म्यावरती आधारित आहे ती महात्म्य स्कंद पुराणाच्या आणि पद्मपुराणांच्या छापील आवृत्त्यांमध्ये आढळत नाही आणि हस्तलिखितामध्ये सुद्धा सगळ्या प्रतीत मिळत नाही. वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तो मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. तर हे काही ढेऱ्यांना अमान्य व्हायचं कारणच नाही. हस्तलिखितांमध्ये म्हणजे छापील हस्तलिखितांमध्ये ते नाहीच मिळत, सरळ मुद्दा आहे. पण महात्म्यांमध्ये आहे ते आणि महात्म्य क्लेम करतात की आम्ही
त्या पुराणांच्या अंतर्गत आहोत. आता मुद्दा असा आहे की आता बघा बरं का, म्हणजे मुळात महात्म्यांची रचना, त्या रचनेची आपल्याला विशेष मीमांसा केली पाहिजे. त्यांची निर्मिती कशी झाली, का झाली? तर असं पहा की आपल्या भारत देशामध्ये एकतर अनेक दैवत आहेत हिंदू धर्मामध्ये, आणि त्या दैवतांची ठिकठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत. त्या तीर्थक्षेत्रामध्ये लोक येतात दर्शन घ्यायला, नवस करायला, आणखीन काय 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 गोष्टी तिथे चालत असतात. तर आपलं दैवत हे अत्यंत प्राचीन आहे, पारंपरिक आहे, त्याचा महिमा फार मोठा आहे, त्याचं महात्म्य आहे. हे लोकांच्या मनावरती ठसवण्यासाठी अशा प्रकारे स्थलपुराणांची, स्थल महात्म्यांची निर्मिती नंतरच्या काळात होत राहिली. पण प्रश्न आता असा येतो की हे जे तुमचं आहे स्थल महात्म्य तुम्ही लिहिलेलं, या देवतेचं वर्णन करणारं, तिचं महात्म्य विषद करणारं, तिच्या दर्शनानं आणखीन काही काही केल्यानं पुण्यप्राप्ती होते हे सांगणारं फलश्रुती, ते ऑथेंटिक कशावरून, ते प्रमाण कशावरून, असा जेव्हा प्रश्न या महात्म्यकारांना कोणी विचारला असेल किंवा विचारायचेच लोक, तेव्हा त्यांनी एक क्लुप्ती काढली की हे आमचं स्कंद पुराणाच्या अंतर्गत आहे, हे आमचं पद्मपुराणाच्या अंतर्गत आहे. त्यामुळं स्वतःला स्कंद पुराणाच्या अंतर्गत किंवा पद्मपुराणाच्या अंतर्गत क्लेम करणारी अनेक महात्म्य नंतरच्या काळात लिहिली गेली. अगदी सत्यनारायणाची पोथी सुद्धा ही स्कंद पुराणाच्या अंतर्गत असल्याचं सांगितलं जातं. इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे, परत म्हणजे आणखीन ऑथेंटिक करण्यासाठी खंडही सांगून टाकतात. पण हे खरोखरच्या मूळ स्कंद पुराणामध्ये असतं का, पद्मपुराणामध्ये असतं का? त्याचं उत्तर नाही आहे. पण त्यामुळे ढेऱ्यांचं म्हणणं असं की काही फरक पडत नाही. असो, तर हे तुम्हाला पहिल्यांदा सांगायला पाहिजे. आणि म्हणून ढेऱ्यांनी त्यांच्यावरती भिजते. आणि ते मग आता मुद्दा आला परत की पुराणात खरोखर नाही तर मग ती महात्म्य तुम्ही कशावरनं मारता, हा प्रश्न उपस्थित होतो ना, की पुराणात अंतर्गत असण्याचा दावा काही खरा नसतो. मग त्याच्यावरती आता ढेरे कसलेले संशोधक, लक्षात घ्या, त्यांच्याकडे अनेक हस्तलिखित पोथ्या, अनेक दुर्मिळ ग्रंथ असलेले वगैरे वगैरे, तर त्यांना दोन आधार मिळाले की ती महात्म्य खरोखर जेन्युइन आहेत. ते दोन कोणते? तर एक हेमाद्री पंडित. तर हेमाद्री हा रामदेवराव यादवांचा श्री कर्णाधीप, घडीवर पंतप्रधान म्हणूयात मुख्यप्रधान होता, आणि त्यानं चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्या चतुर्वर्ग चिंतामणीमध्ये एक खंड तीर्थखंड आहे. आता हेमाद्रीचा मूळ ग्रंथ उपलब्ध नाही, परत तुम्हाला सांगतो. तीर्थखंड मूळ उपलब्ध ज्याला म्हणता येईल, म्हणजे तीर्थखंड विशेष करून छापला गेलेला नाही. मग कशावरून एखादी गोष्ट तीर्थखंड हेमाद्रीच्या त्या ग्रंथातलीच आहे, तर दुसऱ्या कुणीतरी तीर्थखंडातले श्लोक उद्धृत केलेले असतात, तर ते विश्वसनीय आहेत असं डॉक्टर ढेरे या ठिकाणी मानतात. हा त्याचा मुद्दा आहे. तर ते असो, मग त्यासाठी ते काय करतात की 100 वर्षांपूर्वी एक कुणी गोपाळाचार्य होऊन गेले आणि त्यांनी विठ्ठलभूषण नावाचा एक ग्रंथ लिहिला, आणि त्याच्यात त्यांनी त्या तीर्थखंडाचे काही श्लोक उद्धृत केले. बरं, गमतीची गोष्ट अशी आहे की गोपाळाचार्य स्वतःच नमूद करतात की तीर्थखंड मला संपूर्ण उपलब्ध झालेलं नाही, आणि जे श्लोक ते स्कंद महात्म्याच्या संदर्भातले उद्धृत करतात या तीर्थखंडातनं, लक्षात घ्या, ते 4थ्या अध्यायामध्ये आहेत. तर आता काय होतंय की स्कंद महात्म्याचं प्रामाण्य ढेरे हेमाद्रीच्या चतुर्वर्ग चिंतामणीच्या तीर्थखंडावरती त्याचा आधार घेऊन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. आणि आता हेमाद्रीच्या तीर्थखंडाचं प्रामाण्य काय ते चॅलेंज केल्यानंतर त्यासाठी ते गोपाळाचार्यांचा हवाला देतात. म्हणजे मुळात एकच असिद्ध गोष्ट आहे, संशयास्पद गोष्ट आहे, ती सिद्ध करण्यासाठी आणखीन दुसऱ्या एका संशयास्पद गोष्टीचा, प्रमाण मानल्या न जाणाऱ्या गोष्टीचा आधार घेणं हे संशोधन शास्त्राला धरून नाही, असं मी तेव्हा पॉइंट आउट केलं आहे. आता दुसरा आधार कोणता स्कंद महात्म्याच्या प्राचीनतेचा समर्थन करण्याचा ढेऱ्यांचा? तर दलपतराय नावाचे इसवी सन 1500च्या आसपास होऊन गेलेले गृहस्थ होते. त्यांचा नृसिंह प्रताप हा ग्रंथ आहे, आणि त्याच्यात तीर्थसार हे प्रकरण आहे, हे भाग आहे, आणि त्याच्यात पुंडलिक क्षेत्र महात्म्य नावाचं एक प्रकरण आहे छोटंसं. त्याच्यामध्ये स्कंद महात्म्यातील काही श्लोक उद्धृत केले. मग त्याच्यावरून ढेरे म्हणतात की बघा, याचा अर्थ असा होतो की दलपतरायांच्या पुढे ते स्कंद पुराणामधलं महात्म्य होतं, त्याशिवाय ते श्लोक कसे उद्धृत करतील. पण त्याच्यातला मुद्दा असा आहे की दलपतरायांनी जे श्लोक केलेले आहेत उद्धृत, त्यांची रेंज त्या
स्कंद पुराणातल्या 4थ्या अध्यायापर्यंत आहे. आणि हा जो मंत्र आहे कोरलेला असं म्हटलं जातं तो 11व्या अध्यायामध्ये आहे. म्हणजे तो दलपतराय उद्धृत करत नाहीये, तो फक्त स्कंद महात्म्यात आलेला आहे. लक्षात घ्या, स्कंद पुराणातल्या महात्म्यात आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ दलपतरायाचा काही उपयोग होत नाही. याच्यावरून दुसरा मुद्दा काय निष्पन्न होतो, तो असा निष्पन्न होतो की ही जी स्थल महात्म्य आहेत ना ती एकाच वेळा निर्माण झालेली नाहीयेत, त्यांची वाढ होत गेली, त्यांच्यात भर पडत गेली. शक्यता अशी आहे की दलपतरायाच्या पुढे 4 अध्यायीच फक्त होतं महात्म्य. आणखीन जर पुढच्या अध्याय त्याला अवगत असते तर त्यातले महत्वाचे श्लोक त्यांनी उद्धृत केले असते. आणि विशेषतः हा तर फार महत्वाचा श्लोक आहे, तो त्या मूर्तीची आयडेंटिटी सांगणार आहे, अंगभूत भाग आहे. त्यामुळे तो निगेट कसा करेल दलपतरायासारखा माणूस. त्यामुळे याचा विचार जर केला तर दलपतरायाचं ते जे काही आहे त्याच्यामधलं ते आपल्याला क्षेत्रमाहात्म्य धरता येत नाही प्रमाण म्हणून हा त्याच्यातला एक मुद्दा आहे. आता इथे आणखीन एक सटल मुद्दा येतो आणि तो माझ्या का लक्षात आला, कारण मी स्वच्छपणे मेथोडॉलॉजीचा अभ्यासक होतो. आणि तो मी का होतो तर तत्वज्ञानामुळे होतो. तत्वज्ञानामध्ये हे तुम्हाला सांगतो मुद्दाम की विज्ञानाचं तत्वज्ञान नावाची एक ब्रँच आहे. आणि त्या विज्ञानामध्ये सामाजिक विज्ञान पण येतात आणि नैसर्गिक विज्ञान तर येतात, सोशल सायन्सेस आणि नॅचरल सायन्सेस. मग ती आल्यानंतर त्यांच्या मेथोडॉलॉजीचा अभ्यास करावा लागतो, सोशल सायन्सच्या मेथोडॉलॉजीचा अभ्यास करावा लागतो. आणि तो विषय मला MA-लाच शिकायला मिळाल्यामुळं साहजिकपणे काही गोष्टी मूलभूत मला माहिती होत्या ज्या इतर प्रतिवाद करणाऱ्या संशोधकांना माहिती नव्हत्या अनफॉर्च्युनेटली. आता तो त्यांचा दोष नाही, त्यांच्या पिढीमध्ये या प्रकारच्या गोष्टी प्रचलित नसाव्यात किंवा त्यांचा तत्वज्ञान विषय नव्हता. तर ढेरेंनी याचा अभ्यास केला होता आणि ते वैशिष्ट्य आहे. ढेरे स्वतः अधिकृतपणे कधीही कॉलेजात जाऊन ग्रॅज्युएट वगैरे झालेले नाही. ढेऱ्यांचं सगळं शिक्षण स्वतःच्या हिमतीवरती पराक्रमावरती एक्सटर्नली केलेलं. म्हणजे ढेरे ज्या वेळेला पुणे विद्यापीठात नंतर MA साठी त्यांनी ऍडमिशन घेतली तोपर्यंत सगळं त्यांचं बहिस्त वगैरे झालं असेल कदाचित, तेव्हा त्यांचा ग्रंथ त्यांची पुस्तकं अभ्यासक्रमात लागलेली होती. म्हणजे अभ्यासक कोणासारखा असावा तर ढेरेंसारखा असावा. आता इथे ढेरेंची गफलत झाली हा वेगळा मुद्दा आहे, पण त्याचा अर्थ ढेरेंचं म्हणणं गंभीरपणे घेऊन वगैरे ढेरे काही सांगतात असं होत नाही, हे लक्षात घ्या. हे पुन्हा एकदा मी तुमच्या निदर्शनाला मी आणतोय. आता इथे मला एक डिस्टिंक्शन करायचं आहे, त्याला फाईन डिस्टिंक्शन म्हणतात. ते कोणतं आहे की हे पाहता स्थल पुराण आणि महात्म्य ज्याला म्हणतो आपण, त्यांना अतिशय महत्त्व दिलं जातं धर्माच्या इतिहासाच्या प्रांतात. धर्म इतिहास ज्याला म्हणतो आपण, किंवा पण तरी सुद्धा धर्माचा इतिहास किंवा धर्मश्रद्धांचा इतिहास हा एक प्रकारच वेगळा आहे आणि त्यांची साधनही वेगळी आहेत. आता ढेरे काय करतात, हे पटवून देताना पाश्चात्य विचार विश्वामधल्या भल्या मोठमोठ्या काय पण धेंड्यांची नावं घेतात, जेणेकरून समोरचा माणूस ढेरेंच्या पेक्षा वेगळं मत असणारा तो दबून जातो, त्याच्यावर दबाव येतो, अरे हे कसले मोठमोठे लोक आहेत आणि आपण ते वाचलेले नाहीत, आपल्याला त्यातल्या काही लोकांचं नावही माहित नाहीत. तर बघा कोण कोण येते, फ्राईड, युंग, नायमान, नंतर फ्रेजर, मॅलिनोव्स्की, रँगलन, होकार्ट, कॅझिरर, इलियाद, शुलमन, किती लोकांनी नाव ऐकली. ढेऱ्यांचा प्रतिवाद करणाऱ्या बहुतेकांनी ही नावं ऐकली देखील नसतील. त्यांचे ग्रंथ वाचणं हा आणखी वेगळा मुद्दा. तर ढेरे तटबंदी करतात अशा प्रकारे की जेणेकरून मारा करण्याला 10 वेळा विचार करावा लागेल करणाऱ्याला पुढे. आता ह्यांची नावं त्यांनी मॉडेल म्हणून की हे अशा पद्धतीने संशोधन करायला पाहिजे. आता ही गोष्ट आहे ना, एक कशी गंमत होती की ढेऱ्यांच्या पुढचा प्रश्न धर्मश्रद्धांचा इतिहास सांगणं हा नाही. ढेऱ्यांचा प्रश्न हिस्ट्री ऑफ आयडियाचा नाही आहे. ढेऱ्यांच्या पुढची समस्या फिजिकल आहे की ही विठ्ठलाची मूर्ती जी तुम्हाला दिसती पाषाणाची आहे, कदाचित वालुकामय पाषाणाची असेल, त्या मूर्तीच्या संबंधीचा संशोधन हे त्यांचं, त्याची प्राचीनता हा त्यांच्या पुढचा प्रश्न आहे की ज्याचा संबंध धर्मश्रद्धांच्या म्हणजे आयडियाच्या विषयाशी नाही. तो ढेऱ्यांनी अशी एक वाट त्यातनं काढली, त्याच्यात मिक्सअप केलं त्यांनी. तर पहिल्यांदा मी या 2 गोष्टी वेगळ्या केल्या की या गोष्टी वेगळ्या आहेत, त्यांचा एकमेकाशी संबंध नाही. आद्यमूर्ती ठरवताना या लोकांचा काहीही उपयोग नाही, हे मी पहिल्यांदा सांगितलं. आणि महात्म्याचं कसं असतं माहिती का, महात्म्यकार हे इतिहासकार नसतात.
ते पौराणिक दाटणीमध्ये आपल्या दैवताचं महत्व कसं वाढावं, आपल्या तीर्थक्षेत्राचं महत्व कसं वाढवता येईल, कसे लोक तिथे जास्तीत जास्त आकृष्ट होतील, दर्शनाला येतील, दक्षिणा टाकतील, वेगवेगळ्या प्रकारची कर्मकांड करतील, नदीत डुबक्या मारतील, हे करण्याचा प्रयत्न असतो. ते प्रचारक असतात एक प्रकारे. असं करण्यात गैरही काही नाही, लक्षात घ्या. तो एक आपल्या सगळ्या जगण्याचा भाग आहे. तर त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास किती आणि कसा ठेवायचा हा प्रश्न आहे ना. तर ढेरे त्यांना जर 100% प्रमाण मानायला लागले तर सांगायला लागेल की नाही याचा काही संबंध नाही, मूर्तीची प्राचीनता, आद्यता हा वेगळा मुद्दा आहे. मग आता आपण त्या मुद्द्याकडे येऊयात ना. हे झालं मला सांगायचं की की मग ते सगळ्या गोष्टी आणतात, माहिती असणाऱ्या नसणाऱ्या, यंत्र तंत्र मंत्र, की ज्याचा वारकरी संप्रदायाच्या संतांच्या विठ्ठलाशी कवडीच का संबंध नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता आपण त्या मंत्राकडे वळू. तो मंत्र जो आहे तो कोणता मंत्र आहे याच्याबद्दल स्कंद पुराण आणि पद्मपुराण यांच्यात मतैक्य नाही, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे एकात वेगळा मंत्र आहे, दुसऱ्यात दुसरा मंत्र आहे. इतकंच नाही तर एका महात्म्यात 2-2 मंत्र आहेत. आता कुठला मंत्र असणार, इथपासूनच सुरुवात होते. हे मला पहिल्यांदा क्लिअर करायचं आहे. या महात्म्यांच्या प्रति सुदैवानं मला नगरच्या ऐतिहासिक उत्सवाला पाहायला मिळाला, त्यामुळे मी खात्री करून घेतली त्याची. आता पुढचा मुद्दा, पद्म महात्म्यामध्ये कृष्णाय नमः असा त्या मंत्राचा उल्लेख आहे. आणि माड्याच्या विठ्ठल मूर्तीवरती जो श्लोक कोरलेला आहे तो, आता पहा बरं का मी शब्दप्रयोग काय करतोय, श्लोक कोरलेला आहे, मंत्र नाही. ढेऱ्यांना चकवा आला तो इथे झाला, आणि ढेऱ्यांना नाही आला, तो मुळात महात्म्य लिहिणाऱ्याला चाललाय. आणि त्याच्यापेक्षा अधिक चकवा मूर्तीवरती तो श्लोक कोरणाऱ्यांना आलेला आहे. ज्या कुणी शिल्पींनी केला असेल ते कोरीव काम, किंवा ज्या कुणी सांगितलं असेल त्या शिल्पकाराला हे कोरा, तो फार मोठा चकवा आहे. तो कसा आपण पाहूयात. तर तो श्लोक आला कुठे आला, स्कंद महात्म्यामध्ये. तो श्लोक असा आहे, पर्षाद्यम सत्यनामाद्यम पृष्ठवष्टम सदीर्घकम क्षणम चष्टानित्यम ससारमतम विदुर्बुधाहा. आता हा जो मंत्र ज्याला ढेरे महात्म्यांच्या आधारे षडक्षरी मंत्र म्हणतात, तो मंत्र नाहीच आहे. नाही जमत. मला आश्चर्य वाटतं की ढेऱ्यांसारख्या आक्षेपी माणसाच्या ही गोष्ट कशी लक्षात येऊ नये. मूर्तीचं वैशिष्ट्य काय की मूर्तीवरती षडाक्षरी मंत्र कोरलेला आहे. हो बरोबर आहे. आणि माढ्याच्या मूर्तीवरती काय कोरलेलं आहे, षडाक्षरी मंत्र नाहीये. तर त्या मंत्राचं सांकेतिक पद्धतीनं लपवून छपवून वर्णन करणारा श्लोक जो षडाक्षरी नाहीये. बघा आता, मूर्तीवरती माड्याच्या कोरलेली जी गोष्ट आहे ती मंत्र नाही षडाक्षरी, तर ती कितीतरी अक्षरांचा एक श्लोक आहे. आणि सर्वसामान्य वाचकाला तो श्लोक वाचल्यानंतर त्यातला मंत्र कळणारच नाही, कारण तो प्रचंड सांकेतिक आहे. तो फक्त त्याच व्यक्तीला कळेल की ज्याचं संस्कृतचा प्रचंड अभ्यास आहे. संस्कृत व्याकरण, संस्कृत मधले संकेत, अंकांचे, याचे त्याचे, आणि तो अभ्यास ढेऱ्यांचाही नव्हता. ढेऱ्यांना ज्यांनी मदत केली या सगळ्या प्रकल्पामध्ये ते आमचे दुसरे मित्र वाल मंजूळ, त्यांचाही नव्हता. मग आता करायचं काय, ते गेले एका संस्कृत विद्वानांच्याकडे की ज्याला हे माहिती होतं सगळं. त्या विद्वानाचं नाव आचार्य विप्रलिमय, मोठे संस्कृतचे विद्वान होते. हा श्लोक ढेऱ्यांनी विप्रलिमय यांच्याकडून उलगडून घेतला आणि त्यातनं तो मंत्र बाहेर आला. या सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत संशोधन क्षेत्रामधल्या, माहिती पाहिजेत ज्यांना संशोधन करायचं अशा पुढच्या पिढीतल्या लोकांना, तरुणांना. तर मी आता मागच्या पिढीत जमा झालो ना, म्हणून इतरांच्यासाठी सांगतोय. फार सावध असलं पाहिजे आपण. कुठलं प्रमाण लगेच आपण भारावून जाता का म्हणे, अरे सापडलं युरेका. असा युरेका क्वचित घडतो. बऱ्याचशा गोष्टी चुकून झालेल्या असतात निर्माण, काही मुद्दाम केलेले असतात फोर्जरी म्हणून. तर हे आपण पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. तर हा तो मुद्दा आहे. म्हणजे हा जो कुट श्लोक आहे त्याच्यामध्ये मंत्र आहे, त्या मंत्राला कोण जाणतं, तम विदुर बुधाहा, बुद्धिमान लोक, विद्वान लोक ते मंत्र जाणतात. म्हणजे वाचणाऱ्याला ते माहिती नाही, कळत नाही मंत्र. तो मंत्र विप्रलिमयांना कळला, त्यांच्याकडून ढेऱ्यांनी समजावून घेतला. आणि मग आता लक्षात आलं ना तुमच्या, मला काय म्हणायचं ते, खरोखरच विठ्ठलाच्या मूळ मूर्तीवरती मंत्र असला, तो नव्हताच मुळात, पण समजा असलाच तर तो मंत्रच असला पाहिजे. मंत्राचं सांकेतिक गुंफन, मंत्राची सांकेतिक गुंफन करणारा, मंत्र सूचित करणारा श्लोक असता कामा नये. पण ढेरे इथंच चकले ना पहिल्यांदा.
आणि ढेरे चकले म्हणजे तिसऱ्यांदा चकले दॅट आपण, हा वेगळा मुद्दा झाला. तर हा मुद्दा आता इथे सोडला आपण, तर पुढे जाऊ आपण. काय दिसतं पुढे? महात्म्यांमध्ये स्कंदपुराण असेल किंवा पद्मपुराण असेल, जो उल्लेख येतो तो कशाचा उल्लेख येतो? मंत्राचा येतो. पण त्या मंत्राचा उल्लेख मंत्रमाला असा येतो. पहा बरं का, मंत्र असा उल्लेख नाही, मंत्रमाला. मुक्तमालाप्रमाणे ही षडक्षरी मंत्रावली शोभते असे डॉक्टर म्हणतात, डेरे म्हणतात. कारण आहेच मग तसा उल्लेख त्या महात्म्यांमध्ये. परंतु हे सांगितलं मी, ती षडक्षरी मंत्र नसून तो गळ्यातील, आता बघा मूर्तीच्या गळ्यात 2 हार आहेत आणि त्या 2 हारांच्या मध्ये तो जो श्लोक आहे दाटीवाटीने त्याची अक्षरं कोरलेली आहेत, म्हणजे नंतर कोरली गेली ती सुद्धा. कदाचित त्या ज्यांनी कुणी डिझाईन केली असेल पहिल्यांदा मूर्ती बनवण्याच्या अगोदर, त्याच्या डोक्यात हा श्लोक कोरायचा असं नसेल. असता तर त्यांनी त्या पद्धतीनेच मूर्तीची रचना, काय त्याला आपण लांबी रुंदी 2 हार असतील तर मध्ये किती अंतर ठेवायचं, तसं दिसत नाही. लक्षात घ्या, म्हणजे मूर्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा, शिल्पकलेच्या दृष्टिकोनातून सुद्धा काहीतरी गडबड आहे. तर तिथे तो मंत्र आहे. आता मंत्र काय म्हटलं गेलं? षडाक्षरी. प्रत्यक्षात श्रीकृष्णाय नमः, कृष्णाय नमः असं म्हटलं गेलेलं आहे मंत्रामध्ये. त्या श्लोकामध्ये जे वर्णन केलेलं आहे सांकेतिक रीतीनं, काय सांगतो तो मंत्र? स्पर्शाद्यम, म्हणजे पहिलं अक्षर स्पर्श वर्णमालेतलं आहे. म्हणजे कृष्ण क हे स्पर्शाद्य अक्षर आहे, लिपी आपल्या देवनागरी संस्कृत मधलं. आलं लक्षात मुद्दा? पण मग तिथून जर सुरुवात केली कृष्णाय नमः, तो 5 अक्षरी होतो मंत्र. त्याच्यात तुम्ही श्रीकार घालत नाही तोपर्यंत तो षडक्षरी होतच नाही. हा दुसरा मुद्दा आला. मग त्याचं काय करणार तुम्ही? जर मंत्रामध्ये गुंफलेला म्हणजे खरोखर मंत्र असेल आणि खरोखर तो त्या श्लोकात गुंफला असेल, आपण ते संशयाचा फायदा देऊ, तरी गुंफणाऱ्याला सुद्धा प्रॉब्लेमच आहे ना. त्यांनी सुरुवात श्रीपासून करायला पाहिजे ना. श्री कुठे टाकतो तुम्ही? गृहीत नाही धरून चालणार. हा एक मुद्दा आला. आणि दुसरा आणखीन एक मुद्दा काय माहिती का, की आणखीन गंमत आहे त्याच्यामध्ये. पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीवरती एक चिन्ह आहे, त्याला वत्सलांछन असं म्हणतात. वत्सलांछन, लांछन म्हणजे चिन्ह एक प्रकारचं, आणि ते तिथे आहे. ते कसं काय आलं? विठ्ठल हा विष्णूचा अवतार आहे, लक्षात घ्या. आणि विष्णूच्या सहनशीलतेची परीक्षा घेण्यासाठी एकदा दुर्वास ऋषी तिथे आले. त्यांनी अगोदर इतर देवतांची परीक्षा घेऊन पाहिली, मग त्याच्यात ते नापास झाले. आणि येऊन त्यांनी काय केलं, सरळ सरळ, आता ही गोष्ट काही लोकांना ऐकताना खटकेल, पण पुराणांतरी नमूद आहे की त्यांनी चक्क लाथ मारली. तर विष्णूनी त्याला काही दोष दिला नाही किंवा उलट काही केले नाही, प्रतिक्रिया शिक्षा दिली नाही. तर अरे अरे तू माझा भक्त आहेस आणि ही तुझी भक्ती करण्याची वेगळीच पद्धत दिसते, हरकत नाही, म्हणून तिथेच ठेवलं ते चिन्ह. तुकोबाराय वर्णन करतात, हृदयी श्री वत्सलांछन, मिरवी भक्ताचे भूषण, नाही त्याचा क्षीण सुख धरिले लाथेची. तर ते वत्सलांछन लांछन चिन्ह आहे. आता गमतीची गोष्ट अशी आहे की ज्याने कुणी हा मंत्र नव्हे श्लोक कोरला, त्याच्या लक्षात उशिरा गोष्ट आली की अरे हे सगळे पण विठ्ठल आणि विष्णू म्हटल्यानंतर पहिल्यांदा कशाची गरज आहे? चिन्हाची. कुठल्या? वत्सलांछन पाहिजे. आता ते वत्सलांछन कुठे कोरायचं? जागाच नाही शिल्लक नीट. म्हणून त्यांनी काय माहिती का, उरलेल्या जागेमध्ये श्रीवत्स अशी अक्षरच कोरली. काय करावं बाबा त्याला? हे टोटल चकवा आहे. आणि ढेरे ते खरं मानून चालले. म्हणजे मूळ मूर्तीवरती असलंच तर मंत्र पाहिजे, आणि असलंच तर म्हणजे असलंच पाहिजे, असलंच तर काय श्रीवत्सलांछन पाहिजे, जे माढ्याच्या मूर्तीवरती नाही. ही फार दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची मला सांगायला पाहिजे. तर मी याचा समारोप असा केला या मुद्द्याचा, की मुळात असायचं काहीच कारण नाही. त्याचे 2 मुद्दे फक्त वाचून दाखवतो तुम्हाला, की स्कंद पांडुरंग महात्म्यातील श्लोक माढ्याच्या मूर्तीवरून घेतलेला नसून उलट महात्म्यातील श्लोक मूर्तीच्या हृदयावर कोरण्यात आले आहे. एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, हा श्लोक कोरणारा अनभिज्ञ असल्याने व त्याला कोणी आचार्य विप्रेमध्ये न भेटल्याने त्याने मंत्र न कोरता महात्म्यातील मंत्र वर्णनात्मक कूट श्लोकच कोरला.
व या अनभिज्ञतेपोटीच त्याने श्रीवत्स अशी अक्षरे कोरली आणि ती सुद्धा पुन्हा श्लोकात समाविष्ट केली. म्हणजे मुद्दा एवढाच आहे की माढ्याची मूर्ती आद्य विठ्ठल मूर्ती नाही हे सिद्ध व्हावे. आता ढेऱ्यांना या धोक्याची कल्पना होती की उद्या यदा कदाचित, लक्षात घ्या, उद्या यदा कदाचित काहीतरी पुरावे पुढे आले आणि खरोखर माढ्याची मूर्ती आद्य नाही असं ठरलं तर काय, तर ढेऱ्यांनी आपल्या सिद्धांताचं रक्षण व्हावं, बचाव व्हावा याची तरतूद आधीच करून ठेवली. म्हणजे पहिली तुकडी गारच झाली युद्धामध्ये तर दुसरी तुकडी असली पाहिजे. बचावाची फळी ज्याला म्हणतो आपण, संशोधनात पण असं होतं. त्याला प्रोटेक्टिव्ह बेल्ट म्हणतात. मेथोडॉलॉजीमध्ये इमरी लेकॉटस नावाचा एक फार मोठा विज्ञानाचा तत्त्वज्ञ होऊन गेला. त्यांनी सांगितलं की वैज्ञानिक मंडळी काय करतात, तुमचा गैरसमज आहे बरं का सगळ्यांचा, म्हणजे अनेकांचा असेल नक्कीच, की वैज्ञानिक म्हणजे फार खुल्या दिलाचे वगैरे वगैरे, जे येईल तसा पुरावा आपल्या हे करायला तयार असतात, सिद्धांत बदलायला सोडायला नाही. आणि अशा पद्धतीने त्यांनी पॉलिसी ठेवली तर विज्ञानाची पुढे प्रगती होणार नाही. नवीन सिद्धांत मांडल्यानंतर त्याला फ्लरिश होण्यासाठी काही संधी द्यावी लागते. येणाऱ्या काही आक्षेपाकडे दुर्लक्ष करावं लागतं. काही आक्षेपांच्या पासून बचाव करणारा काहीतरी बेल्ट करावा लागतो तयार. हा विज्ञानाच्या कार्यपद्धतीचा भाग आहे, त्यात काही गैर नाही आहे. त्यामुळे ढेरेंनी असं केलं असल्यास आश्चर्य काही कारण नाही. हे मी तुम्हाला सांगतो, विज्ञानाच्या तत्वज्ञानाचा अभ्यासक म्हणून सांगतो. तर ढेरेंनी काय केलं माहिती का, की समजा ही मूर्ती आरवाचून ठेवली गेली, म्हणजे मूळ नाही माढ्याची, तरी आद्य विठ्ठल मूर्तीचा शोध याच मूर्तीचा आदर्श पुढे ठेवून करायला हवा. म्हणजे त्या मूर्तीवरती मंत्र पाहिजेच आहे. आणि ज्या अर्थी पंढरपूरच्या मूर्तीवरती तो मंत्र नाही, त्या अर्थी ती मूर्ती मूळ नाही हा मुख्य सिद्धांत आहे. त्याला धक्का लागत नाही. माढ्याची मूर्ती आरवाचून ठरवून सुद्धा असं डेंजरस सिद्धांत आहे का नाही ढेऱ्यांचा, की तो जर मान्य केला पण पंढरपूरची मूर्ती नक्कीच आद्य नाही, हे ढेऱ्यांच्या संशोधनाचं मूळ सूत्र आहे, लक्षात घ्या. तर मी काय सिद्ध केलं की बाबा नाही, माढ्याची मूर्ती ही मूळ नाही. पण आता मुद्दा पुढचा सुद्धा आहे ना, मी फक्त तेवढं नाही सिद्ध केलं, मुळात त्या श्लोकाला, मुळात त्या मंत्रालाच मी चॅलेंज करतोय. आणि हे मला अधिक नीटपणे सिद्ध करता आलं पाहिजे, ते मी पुढच्या टप्प्यात करतोय. आता मी काय सांगितलं पहिल्यांदा, की अशा प्रकारे विठ्ठलाच्या आद्य मूर्तीवरती, मूळ मूर्तीवरती म्हणजे तिच्या पक्षावरती अशा प्रकारचा मंत्र असण्याची गरज नाही, नव्हताच मुळात. तो गैरसमजातून निर्माण झालेला आहे. आता मुद्दा या गैरसमजाचा छडा लावला पाहिजे ना, की ज्याने कुणी कोरला त्याला तसं का वाटावं, खरोखर विठ्ठलाच्या हृदयात वगैरे हृदयावर असं काहीतरी मंत्र असावा, ही भूमिकाच कुठं आली मुळात. त्याचं मूळ काय, की जे त्याला नीट नाही कळलं आणि त्याने विपर्यास करून भलतंच काहीतरी केलं, याचा जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत मी ढेऱ्यांचा प्रतिवाद केला खरा असं होत नाही अर्थ. आणि बघा, योगायोगानं मला तेही सापडलो. पण ते काय सापडलं हे मला तुम्हाला सांगायला पाहिजे. ते मला यासाठी सापडलं की मी महाभारताचा अभ्यासक होतो. ज्या वेळेला ढेऱ्यांनी हा सिद्धांत मांडला 81 मध्ये, त्या दरम्यान माझं भगवद्गीतेवरचं संशोधन चालू होतं. आणि भगवद्गीतेचा अन्वयार्थ महाभारताला धरून लावला पाहिजे, त्याची ती सुसंगत. महाभारतातून बाजूला काढून चालणार नाही, प्रस्थांतरे वगैरे सांगून चालणार नाही, हा माझा सिद्धांत होता. आणि त्यासाठी मला सगळं महाभारत मला कळून प्यावं लागलं. त्यामुळे महाभारताचे संदर्भ मला माहिती होते सगळे. आणि मला पटकन डोक्यात माझ्या प्रकाशच पडलं ना ते वाचल्या वाचल्या सगळं, की अरे ह्या प्रकाराचं मंत्राचं कारण मुळात गळ्यातल्या हे महाभारतामध्ये आहे. आणि ते कसं आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे हा विषय आत्ताचा संपला, घ्या, युनिट संपलंय. काय झालं की महाभारताच्या द्रोण पर्वामध्ये एक कथा येते. ती कथा कोणती आहे, मला वाटतं 28वा अध्याय असेल. ती कथा आहे भगदत्त याचा वध अर्जुनाने कसा केला याची कथा आहे. भगदत्त हा प्रागज्योतिषपूरचा राजा, नरकासुराचा मुलगा. आज आसाम वगैरे जो परिसर आहे ना, म्हणजे उत्तर पूर्वेकडचा, ते त्याचं राज्य. आणि तिथे हत्ती मिळतात खूप. कल्पना आहे आसाममध्ये आज सुद्धा आपण हत्ती कुठे मिळतात भारतात, मुख्यत्वे करून तिकडे, आणि खाली केरळला वगैरे काय असतील ते तमिळनाडू. तर त्याचं एक स्वतंत्र हत्ती दल होतं आणि तो स्वतः हत्तीवर बसून लढाई करायचा. तर द्रोण बरं झालं होतं काय माहिती का, दरम्यानच्या काळात म्हणजे महाभारतातलं युद्ध सुरू होईपर्यंत भगदत्ताचं वय खूप झालं होतं, 100 मध्ये वगैरे असेल तो. आणि वयोमानाप्रमाणे
काय होतं की गात्र ज्याला म्हणतो ना आपण ते शिथिल होतात, सुरकुत्या पडतात, हे सगळ्यांना माहिती आहे. तर 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 त्याच्या कपाळावरचं जी त्वचा आहे ना ती अशी खाली आणून लोंबली होती अशी, आणि इतकी लोंबली होती की डोळ्यावरती आली होती. मग तो काय करायचा, एरवी वागताना विशेषतः युद्ध करताना तर त्याची गरज होती. ती खाली आलेली लोंबलेली त्वचा तो असा वर घ्यायचा आणि ती बांधून टाकायचा कशाने तरी, वस्त्राने म्हणा किंवा आणखीन कशाने म्हणा, की जेणेकरून त्याला 7 डोळे ठेवून पुढे काय आहे ते बघता यावं. तर हा तो भगदत्त. आणि त्या भगदत्ताकडे एक इंटरेस्टिंग गोष्ट होती, त्याच्याकडे वैष्णवास्त्र होतं आणि ते वैष्णवास्त्र त्याला खुद्द भगवान विष्णूने दिलेलं होतं. हा बरं का. आणि कृष्णाला माहिती होतं, कारण महाभारताच्या चौकटीमध्ये कृष्ण हा विष्णूचा अवतार आहे. हे अर्जुनाला माहिती असं काही कारण नाही किंवा अनेकांना माहिती असं काही कारण नाही. पण मग द्रोण पर्वातली गोष्ट अशी आहे, म्हणजे द्रोण पर्व का तर द्रोणाचार्य सेनापती होते त्या काळामध्ये. तर समोरनं भगदत्त आला त्याची हत्ती घेऊन, हत्तीवरती बसलेला आहे आणि तो आणि अर्जुन गाठ पडले एकमेकांची. अर्जुनाचा रथ आणि कृष्ण सारथी, हे माहिती आहे आपल्याला. आणि झाली सुरू दोघांची लढाई. आता भगदत्ताच्या पुढे काय उद्दिष्ट होतं की अर्जुनालाच मारलं की सगळं संपलं ना. अर्जुन एकदा मारला गेला की मग पांडव संपलं सगळं. पांडव काय करणार करून करून, हा तो मुद्दा आहे. आणि मग मी तुम्हाला सांगतो, भगदत्ताने हुकमी अस्त्र त्याच्याकडे जे होतं, रामबाण ज्याला म्हणता येईल, प्रभावी, ते काढलं बाहेर. म्हणजे काय केलं, त्यानं वैष्णवास्त्र नावाची जी गोष्ट आहे त्याचा वापर करायचं ठरवलं त्या अस्त्राचा. आणि आपल्याकडे जो अंकुश होता, हत्तीला चालवण्यासाठी लागतो, त्याच्या गंडस्थळावरती प्रहार केला जातो, तो अंकुश असतो. ऐरावत रत्न थोरत त्याचे अंकुशाचा मार. ऐरावत इंद्राचा हत्ती, पण त्याला सुद्धा अंकुशाचा मार खावा लागतो, हे तुकोबांनी म्हटलेलं आहे. तर तो अंकुश, आणि त्या अंकुशाला मंत्रून, अभिमंत्रून, वैष्णवास्त्राने मंत्रून, थोडक्यात मुद्दा असा, ते अभिमंत्रित शस्त्र अंकुश त्यानं हत्तीवरती बसलेला असताना अर्जुनाच्या लोकांनी फेकलं. जस्ट इमॅजिन, धनुष्यबाणाचा नाही उपयोग केला, अंकुश, आणि अर्जुनाच्या रोखाने त्याच्या अंगावरती फेकला, की जो आता बरोबर अर्जुनाच्या छातीचा गाळ्याचा वेध घेणार आणि त्या वैष्णवास्त्रापुढं अर्जुनाचं किंवा कोणाचंच काही चालणार नाही आणि अर्जुन संपणार. आता हे कोणाला माहिती आहे, हे फक्त कृष्णाला माहिती आहे. कृष्णाने काय केलं असेल माहिती आहे, कृष्ण असा उभा राहिला, कृष्ण उभा राहिला आणि त्यानं तो अंकुश अभिमंत्रित झालेला वैष्णवास्त्रानं आपल्या छातीवरती घेतला आणि त्या वैष्णवास्त्राच्या अंकुशाचं किंवा वैष्णवास्त्राचं रूपांतर विष्णूच्या त्या मालेमध्ये झालं, वैजयंती मालेत झालं. बघा काय झालेलं आहे ते. आणि तेव्हापासून ती माळा, वैजयंती माला म्हटलं जातं तिला, ती विष्णूची एक खून ठरली. लक्षात मुद्दा तुमच्या. तर ती जी माला आहे, आता पुढच्या गोष्टी आहेत. अर्जुन व्हायचा का कृष्णावरती, की आपलं काय ठरलंय, कृष्णाने प्रत्यक्ष हातामध्ये हत्यार घेऊन लढायचं नाही, फक्त सल्ले द्यायचे आणि रथ हाकायचा. तू कसं काय असं केलं, तो म्हटलं मी कुठं लढलो, कृष्णाने हातात हत्यार घेतलेलं नाही, कृष्ण लढलेला नाही, पण त्यानं जे इंटरव्हेन्शन केलं उभं राहून आपल्या अंगावरती घ्यायचं, ते सुद्धा अर्जुनाला मान्य नाही, म्हणून अर्जुनाने नापसंती व्यक्त केली. मी बघून घेतलं असतं म्हणलं, काय त्याचं काय करायचं ते. तो कृष्णाने सांगितलं की बाबा हे तुझं काम नाही, नॉट युअर कप ऑफ टी. का तर ते विष्णूचं अस्त्र आहे, वैष्णवास्त्र, आणि ते विष्णू किंवा विष्णूचा अवतार हे दोघंच काउंटर करू शकतो. मी तिथे होतो म्हणून मी घेतलं, ते विष्णूचा अवतार आहे, हे अर्जुनाला कृष्णाने तिथे सांगितलेलं आहे. आता मुद्दा काय माहिती का, की ती जी कृष्णाच्या गळ्यातली माळ आहे ती वैजयंती माला आहे. आता तिचं मूळ मंत्र असल्यामुळं, वैष्णवास्त्राच्या मंत्रानं, वैष्णवी मंत्रानं ते निर्माण झाले असल्यामुळं तिला लोक मंत्रमाळ म्हणायला लागले. म्हणजे वैजयंती माला हीच मंत्रमाला आहे.
म्हणजे जेव्हा महात्म्यात किंवा अन्य कुठेही उल्लेख असा येतो की कृष्णाच्या विठ्ठलाच्या गळ्यामध्ये मंत्रमाला आहे, त्याचा अर्थ मंत्रामुळे निर्माण झालेली माला, ती माळा हाच मंत्र आहे, खरोखरचा मंत्र नाहीये गळ्यात कोरलेला, हा चकवा आहे, ही गफलत आहे. आता ही गफलत मुळात त्यांनी कोरलं त्याच्या लक्षात नाही आला मुद्दा, कारण हीच असते वैजयंतीमाळा. आणि वैजयंतीमाला ही 5 मण्यांनी बनलेली असते, हे मी तुम्हाला सांगतो. त्या वैजयंतीमालेमध्ये संत साहित्यात कितीतरी ठिकाणी उल्लेख येतो त्या वैजयंतीमालेचा. तर तीच समजायची मंत्र. आता महात्म्यात सुद्धा उल्लेखात होतो, मोती, नीळ, माणिक, पुष्कराज आणि हिरा, ही 5 रत्न असतात. त्यातल्या मोत्यामुळं, पुष्कळला आपण मोती हा शब्द व्यापक अर्थाने वापरतो, कुठल्याही मनाला मोती म्हणतो आपण. मुक्तमाला म्हटलं, मुक्त म्हणजे मोती, मुक्तमाला असं म्हणण्यात आलं. आणि तिचा उगम मंत्रात असल्यामुळे मंत्रमाला म्हणण्यात आलं. हे सगळं उदाहरणार्थ पद्मपुराणामधल्या महात्म्यात सुद्धा याचा उल्लेख असा केलेला आहे. आणि ही मुक्तमाला षडक्षरी म्हटलेली आहे. ती का? त्याचं कारण असं आहे, मी तुम्हाला सांगतो का तसा उल्लेख झाला आणि ते कळलेलं नाही महात्म्यांना. श्रीधर स्वामींनी म्हटलं बघा, पुंडरी महात्मे त्यांनी अनुवादात केलेले आहे, मराठीमध्ये केले आहे, स्कंदपुराणाच्या अंतर्गत किंवा इतरही कायांचा आधार घेऊन. मुक्तामाला परिकर त्याची मंत्र षडक्षर, संपला मुद्दा. श्रीधरांचं प्रमाण आहे आणि श्रीधरांच्या त्या प्रमाणाचा उल्लेख बघा मराठीत सुद्धा आहेत महात्म्य. श्रीधरांनी म्हणजे 300-350 वर्षांपूर्वी केलेले आहे. हे महात्म्याचं प्रामाण्य सिद्ध करण्यासाठी सांगतात रे. आपण काय म्हणतात तिथे श्रीधर म्हणतात की मुक्तमाला हीच षडक्षर मंत्र आहे, गरज नाही उलट करण्याची. ते उलट केलं म्हणजे त्यांनी सगळा सिद्धांत असा शीर्षासनावरती करावा, उभा केला. काय करायचं सांगा. तर ती वैजयंतीमाला हीच मंत्रमाला. तर षडक्षर कसं झाली? कृष्णाय नमः 5 अक्षर आहेत की नाहीत? मी तुम्हाला सांगतो, कौस्तुभमणी जो आहे ना, कंठी कौस्तुभमणी विराजायचं, त्याला त्या मालेचाच एक भाग मानायचा आणि अशा पद्धतीने ती 6 मोत्यांची माळ मुक्त माला तयार होते. ती माळा म्हणजेच मंत्र आहे. मंत्र नावाची गोष्ट तिथे कोरलेली नाही. हे आता मी निगेटिव्हली आणि पॉझिटिव्हली, व्यतिरेकाने आणि अन्वयाने सिद्ध करू शकलो. त्याचं कारण हे मला इकडचं तिकडचं बॅकग्राऊंड होतं. लक्षात घ्या, घेऱ्यांच्या सारख्या एवढ्या महान संशोधकाला माझ्यासारख्या पोरसौदा संशोधकांनी सामोरं जाणं आणि त्यांच्या सिद्धांताचा प्रतिवाद करणं ही गोष्ट सोपी नव्हती. पण सुदैवानं मी तर असं म्हणतो की परमेश्वराचीच कृपा आहे. हे नेहमीच्या अभ्यासातून निष्पन्न होणारं नाही आहे आणि अर्थात आमच्या वडिलांचं मार्गदर्शन, यामुळं मला हे करता आलं. या संदर्भात आणखीन काही जे मी मुद्दे मांडले होते सह्याद्रीमधल्या लेखामधून आणि जो मंथनमध्ये छापला गेला ते सांगतो. कसं आहे की वारकरी संतांनी विठ्ठलाचं जेव्हा वर्णन केलं आपल्या उपास्य दैवताचं, तेव्हा प्रत्यक्ष मूर्तीचंही केलेलं आहे. आणि ज्याला आपण भावदर्शन म्हणतो, कारण ढेऱ्यांना हा मुद्दा जास्त महत्त्वाचा वाटतो. म्हणजे भावदर्शन, भावरूप, ते आयडियाच्या क्षेत्रामध्ये गेले बरं का, ते मूर्तीच्या याच्यात नाही गेले. मी हा भेद करतो. पण संतांच्यात तुम्हाला दोन्ही गोष्टी आढळतात. फिजिकल मूर्तीचं सुद्धा वर्णन आहे, पाषाणाच्या मूर्तीचं, आणि वेगवेगळं भावदर्शन आहे. म्हणजे एखाद्याला रत्नकेळ फाकती प्रभा असं वाटेल, याला कदाचित दुसरा माणूस भावदर्शन म्हणू शकेल. तर प्रत्यक्ष पाहिलं हेही ते सांगतायत आणि नमूद करतायत. ते आम्ही देखील चर्मचक्षुदृष्टी उभय वाळवंटी पंढरीचे, हे नामदेवराय सांगतात की पंढरीरायाला म्हणजे विठ्ठलाला आम्ही चर्मचक्षुने पाहिलेलं आहे, म्हणजे डोळ्यांनी पाहिलेलं आहे. मग आता त्यांना जर ते दिसलं असतं तो मंत्र कोरलेला पंढरपूरच्या विठ्ठलाच्या ख्यातीवरती, तर त्यांनी कुठेतरी उल्लेख केला असता ना. वैजयंतीमाळ्याचा 10 करतात, कौस्तुभमण्याचा करतात, वत्सलांछनाचा करतात, मंत्रमाळ्याचा का करू नये? एवढी महत्वाची गोष्ट असेल तर ती नव्हतीच ना. अगा जे घडलेच नाही त्याची वार्ता पुसची काही, हे ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे. असो, तर हे झालं नामदेवांचं. आता अमृतानुभवावरती ज्यांनी नित्यानंदी टीका लिहिली ते शिवकल्याण पंढरपूरचे, त्याने अमृतानुभवाची टीका तिथेच लिहिली. त्यांनी भागवतावरती, भागवताच्या 10व्या स्कंदावरती भाष्य लिहिलं, पंढरपूरलाच लिहिलं. आणि त्यामुळं पंढरपूरची विठ्ठल मूर्ती त्यांच्या नित्यदर्शनामध्ये होती. तर त्यांनी सुद्धा विठ्ठल मूर्तीचं वर्णन केलं. त्यात मंत्रमाळेचा उल्लेख केलेला नाही, गळ्यातल्या सुबर्णमालेचा उल्लेख केलाय. म्हणजे त्यात ज्या दिवशी वर्णन केलं त्या दिवशी गळ्यात
विठ्ठलाच्या पुष्पहार असणार, तो सुमनमाला शब्द वापरला आणि आपण घालत असतो नेहमी. हा एक मुद्दा झाला. नंतर मी मगाशी म्हणत त्याप्रमाणे संतांनी निवृत्तीनाथ, नामदेवराय, सोपान काका, स्वतः ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, सगळे तुकोबा, एकनाथ, बहिणाबाई, निळोबा, सगळ्यांचं वर्णन घ्या. कुठेही त्या वर्णनामध्ये, विठ्ठलमूर्तीच्या वर्णनामध्ये मंत्राचा उल्लेख नाही. आणि कस्तुमोनी वगैरे तो आहेच. धाकटे बंधू तुकोबांचे कान्होबा, त्यांनी ती मूर्ती पाहिलेली आहे. ती मूर्ती त्यांनी अफजल खानाच्या वधाच्या पूर्वीही पाहिलेली आहे आणि अफजल खानाच्या वधानंतरही पाहिलेली आहे. म्हणजे त्यांच्या लक्षात नसतं आलं का की ती अरे मूर्ती गेली तिकडे, ही दुसरीच मूर्ती आहे. त्यांना लक्षात येऊन त्यांनी काहीतरी म्हटलं असतं, त्यांनीही ते म्हटलेलं नाही. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा काय माहिती का, की वारकरी संप्रदायाचा मंत्र जर कुठला मुख्य असेल ना, तो विठ्ठल हाच मंत्र आहे. कृष्ण वगैरे मान्य आहेच तो मंत्र, कारण तो कृष्णाचं अवतरण येते. पण निर्मी तुम्ही संतांचे अभंग बघा, निवृत्तीनाथ काय म्हणतात, उगवले बिंब अद्वैत सहज, नाम हे सुलभ विठ्ठलराज, निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज, गहिनी राजेमध्ये सांगितले. ज्ञानदेव महाराज काय म्हणतात पहा, आला पुंडलिक भक्तराज, त्याने केशव ओळला सहज, दिला विठ्ठल मंत्र बीज, त्याने झाले सर्व काजगा. विठ्ठल हाच मंत्र आहे. तू काय म्हणे जपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा. आता स्कंद महात्म्यामध्ये कृष्णाय नमा असा कृष्णाचा मंत्र कुठल्याही संतांनी सांगितलेला नाही, किंवा मला गुरुपरंपरेने प्राप्त झाला वगैरे असं कुठेही त्यांनी सांगितलेलं नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा कसा माहिती का, की ढेरेंनी एक गोष्ट मान्य केली की संतांचं साहित्य जे आहे ना आणि महात्म्यांची परंपरा आहे याच्यात एक कन्फ्रंटेशन आहे, हे ढेरे सांगतात. पण मी असं म्हणेन की केवळ कन्फ्रंटेशन नाही आहे, अनेक ठिकाणी सरळ सरळ विरोध आहे. का तर देव, मंत्र, उपासना संतांच्या या सगळ्या उघड आहेत. आणि महात्म्यांमध्ये उलट तुम्हाला मी सांगतो, काहीतरी याला मंत्र, तंत्र, गुप्तता या गोष्टींना वाव आहे ना. तुकोबाराय म्हणतात उघडा मंत्र जाना, उघडा मंत्र सांगतात ते. उघडा हा विटेवरी. विठ्ठल कसा आहे तर उघडा आहे, म्हणजे इथे काही लपवण्याचं नाहीये, सांकेतिक काहीही नाहीये, जे असेल ते सरळ सरळ उघड आहे. त्याच्यामुळं मुळात संतांच्या सगळ्या विविध रचनेमध्ये, वैचारिक विवाहामध्ये अशा प्रकारचा मंत्र कुठे सापडणार नाही. थोडक्यात काय मुद्दा सांगायचा, की महात्म्यकारांनी किंवा पुराणिकांनी केलेल्या विपर्यासाला हा निष्कर्ष आहे माझा. डॉक्टर ढेरे यांच्या गूढ ललित लिखाणाची जोड मिळाल्याने त्यांचा शब्द या की सत्य समृद्धीनिशी प्रगट झाले माझ्या पुढे. सत्य प्रगट झालेलं नाही, तर प्रगट असलेल्या सत्याबद्दल विनाकारण संभ्रम मात्र निर्माण झाला आणि महाराष्ट्राची बरीच एनर्जी, महाराष्ट्रातल्या विद्वानांची तो संभ्रम दूर करण्यात खर्च झाली. अर्थात मी त्याच्यामुळे माझा फायदा झाला असं मानतो, तर मला अभ्यास करता आला, मला हे आणखीन पुढे नेता आलं संशोधन. त्यामुळं त्यासाठी मी निश्चितपणे डॉक्टर ढेरे यांचं ऋण आदरपूर्वक व्यक्त करतो. धन्यवाद. मुळात पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीच्या छातीवर मंत्र आला कसा, हा खरा प्रश्न आहे. आता काय दिसतं माहिती का आपल्याला, श्रीधर स्वामी नाझरेकर जे त्या मंत्राबद्दल मराठी महात्म्यात म्हणतात की तो मंत्र एकतर खुद्द विठ्ठलाला ज्ञात आहे किंवा योग्यांना कळतो. आता जर तो छातीवरती कोरला असेल तर सगळ्यांनाच दिसणार ना, तो तिथे योगी किंवा विठ्ठलाचा मुद्दाच येत नाही. मग कन्फ्युजन कुठं होते माहिती का, की संस्कृत भाषेच्या सप्तमी विभक्तीचा तो प्रश्न आहे. आपण ज्याला आत आणि वर म्हणतो, इन आणि ऑन इंग्रजीमध्ये, तर त्यासाठी संस्कृत विभक्तीमध्ये एकच मुद्दा येतो. तर हृदये याचा अर्थ हृदयात म्हणजे आतमध्ये असाही होतो, आणि करायचं झालं तर तुम्हाला हृदय म्हणजे बाहेर वरती म्हणजे छातीवरती असाही होतो. तर पुष्कळ वेळा असं होऊ शकतं की म्हणायचं असतं म्हणणाऱ्याला आतमध्ये आणि ऐकणाऱ्याला किंवा वाचणाऱ्याला असं वाटतं की त्याला बाहेरचा अभिप्रेत आहे. त्यामुळे जर तो मंत्र आतमध्ये असेल तर तो बाहेर यायचं काही कारणच नाही ना. पण हे न कळल्यामुळं कुणीतरी त्याचा तसा अर्थ लावला आणि आणखीन कोणीतरी त्या पद्धतीने खरोखर ते कोरलं ती अक्षरं. हा सगळा गोंधळाचा मामला आहे.